मी त्याच्यापेक्षा जास्त काम करतो, पण पगार त्याच्या माझ्यापेक्षा दुप्पट. मग माझी काही किंमत नाही. का रे, आज रविवार आहे ना? मग तोंड का उतरलं एवढं? काय नाही रे दादा, हे ऑफिसचं सगळं. त्याला एवढी मेहनत करायची मी, टार्गेट पूर्ण करायचे मी, आणि कौतुक कोणाचं? जे कमी कामं करतात त्यांचे. इन्क्रीमेंट कोणाची होते? त्यांची. कधी कधी तर वाटतं मेहनतीला किंमतच नाही आहे माझ्या. तुला माहिती आहे, शेतकरी ज्यावेळी शेतात काम करतो आणि बीज पेरतो तेव्हा ते बीज लगेच वाढतं का? म्हणून तो त्या मातीवर राग काढतो का? कारण त्याला माहिती आहे त्याचं काम आहे बीज पेरून पाणी घालणं, बाकी त्या बीजाचं काम आहे वाढणं. तसंच तुझं काम आहे प्रामाणिकपणे काम करत राहणं. कोणीतरी उशिरा का होईना तुझं काम तुझी किंमत ओळखेल, आणि जर नाही ओळखली तर जग खूप मोठं आहे रे. पण दादा, याचा अर्थ काय? अन्याय सहन करत राहायचा? सहन नाही करायचा, पण दुसऱ्याच्या पगाराशी तुझी किंमत मोजू नकोस. तू जिथं स्वतःला कमी समजायला लागलास ना, तिथेच तुझा खरा पराभव होतो. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तुझं काम तुझी खरी ओळख आहे, तुझा पगार नाही. मला तर वाटतं ना, मी जॉब स्विच करून बघितला पाहिजे. पण मी मेहनत करायचं सोडणार नाही हा. बस हाच तो आत्मविश्वास ठेव, का जिथे तुझी किंमत नाही तिथं तुझी जागा नाही. आपण सगळे तुलना करतो, पण लक्षात ठेवा, दुसऱ्यांच्या पगाराने आपली किंमत ठरत नाही. आणि तुमची प्रामाणिक मेहनतच एक दिवस योग्य दार नक्कीच उघडते. नमस्कार. नमस्कार.